ओके, आताच आपण बघितलं की होमोटॉपिक ग्रुप्स किंवा लिगांड्स आणि फेसेस म्हणजे आपण बघितलं होतं. आता आपण बघणार आहोत इनॅन्शोटॉपिक ग्रुप्स किंवा लिगांड्स किंवा फेसेस. आता इनॅन्शोमर्स म्हणजे तुम्हाला काय माहिती असेल तर मी तुम्हाला एक सिम्पली सांगतो. फॉर एक्झाम्पल, ओके, समजा इनॅन्शोमर माझ्याकडे एक असा मॉलिक्यूल आहे, असे एक मॉलिक्यूल आहे, काही असेल ना, आणि ह्याची जर मी मिररमध्ये इमेज बघितली, मिररमध्ये इमेज बघितली तर ती कशी येईल? अशी येईल. थोडं जरा स्ट्रक्चरमध्ये फरक पडेल, किंवा इन शॉर्टली दाखवायचं झालं तर माझा लेफ्ट हँड जर मी आरशात बघितला तर तो हात आणि माझा हात हे सेम आहे की डिफरंट आहे? माझा लेफ्ट हँड, आरशातला लेफ्ट हँड जर मी एकमेकावरती बसवायला गेलो तर ते बसणार नाहीयेत. त्याला आपण म्हणणार आहोत इनॅन्शोमर. हे मी ओळखण्यासाठी तुम्हाला एक बेसिक स्लाइड आहे, ह्यामध्ये मी ती तुम्हाला दाखवतो. ओके, इथं तुम्ही बघू शकताय, हा माझा डावा हात आणि हा तुमचा आरसा आहे. ओके, ह्या आरशामध्ये मी जर बघितलं तर मला हा उजव्या हातासारखा दिसेल. मला कशासारखं दिसेल? उजव्या हातासारखा दिसेल. हे दोन्ही जर मी एकमेकावरती ठेवलो तर मला अशा पद्धतीनं नॉन सुपर इम्पोजिबल मॉलिक्यूल मिळेल. आणि अशा मॉलिक्यूलला आपण म्हणणार आहोत आर असेल. समजा ह्या हाताचं कॉन्फिगरेशन समजा मी काढलो आर येत असेल आणि ह्या हाताचं कॉन्फिगरेशन एस येत असेल तर त्याला आपण म्हणतो काय? शॉर्टली इनॅन्शोमर्स म्हणतो. आता ही बेसिक टर्म तुम्हाला समजली असेल. आता मी जातोय इनॅन्शोटॉपिक फेसेस किंवा इनॅन्शोटॉपिक ग्रुप्स म्हणजे नेमकं काय. ओके, इनॅन्शोटॉपिक ग्रुप्स. आता इनॅन्शोटॉपिक ग्रुप्स किंवा फेसेस ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याजवळ दोन मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे सबस्टिट्यूशन ॲडिशन क्रायटेरिया आणि दुसरी मेथड आहे सिमेट्रिक क्रायटेरिया. आता यातली पहिल्या मेथडनं आपण काय कसं ओळखता येईल हे आपण ओळखूया. ठीक आहे, इथं जर तुम्ही बघितला तर हा मॉलिक्यूल आहे प्रोपिऑनिक ॲसिड. हा मॉलिक्यूल आहे काय? प्रोपिऑनिक ॲसिड. ह्याच्यामध्ये हे दोन प्रोटॉन्स आहेत, HA आणि HB. कसे आहेत ते? दोन प्रोटॉन्स आहेत. समजा ह्यापैकी एक प्रोटॉन मी म्हणजे HB प्रोटॉन जर मी OH न रिप्लेस केलो, HB प्रोटॉन जर मी OH न रिप्लेस केलो तर मला एक कायरल मॉलिक्यूल मिळतो. हा अकायरल आहे आणि हा कायरल आहे. ओके, तर हा कायरल मॉलिक्यूल मिळतो. ह्याचं कॉन्फिगरेशन जर मी फाइंड आउट केलं तर त्याचं कॉन्फिगरेशन येतं आर. त्याचं कॉन्फिगरेशन काय येतं? आर येतं. आणि ह्याची जर मी मिरर इमेज घेतली, मिरर इमेजमध्ये जर तुम्ही बघा, हा OH इथं होता, तो OH इथे आला, बाकी ह्यामध्ये काय फरक नाही. परत हा हायड्रोजनमध्ये पण फरक झालेला आहे. आणि ह्याचं कॉन्फिगरेशन तुम्ही फाइंड आउट केला तर ह्याचं कॉन्फिगरेशन येतं एस. असं जेव्हा आर आणि एस कॉन्फिगरेशन मिळत असेल, जर आपण सबस्टिट्यूशन ॲडिशन क्रायटेरिया वापरला तर अशा प्रोटॉन्सला म्हणजे हा HA आणि HB ला आपण म्हणणार आहोत इनॅन्शोटॉपिक ग्रुप्स. काय म्हणणार आहोत आपण त्याला? इनॅन्शोटॉपिक ग्रुप्स किंवा इनॅन्शोटॉपिक लिगॅंड्स म्हणणार आहोत. ठीक आहे, हे झाला पहिला रूप. आता इथं अजून एक उदाहरण मी घेतलेलं आहे. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज अल्फा प्रोपॅनॉलिएट. सिम्पली याचं नाव काय तर प्रोपॅनॉलिएट. ओके, तर त्याच्या अल्फा पोझिशनला दोन हायड्रोजन ॲटम्स आहेत, HA आणि HB. ओके, आता ह्यापैकी समजा मी HA ह्याला जर क्लोरीननं रिप्लेस केलो तर मला मिळाला इथे क्लोरीन ॲटम. ओके, आता मी ह्याचं कॉन्फिगरेशन फाइंड आउट करतो. बघा, ह्याचं कॉन्फिगरेशन येईल, ह्याची प्रायोरिटी येईल 1, ह्याची प्रायोरिटी येईल 2 आणि मिथिलची प्रायोरिटी कशी येईल? 3 प्रायोरिटी येईल. ओके, कसा रोटेट होतो हा? 1 2 3 घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज, पण चौथी प्रायोरिटी आडव्या लाईनवरती असल्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन उलटं होतं. म्हणजे कसं होतं? एस कॉन्फिगरेशन होईल. काय होईल त्याचं कॉन्फिगरेशन? एस कॉन्फिगरेशन होईल. ओके,
त्याच्यानंतर समजा मी दुसरी प्रायोरिटी ठरवतो, हा HP जर मी क्लोरीनला रिप्लेस केलो तर मला हा मॉलिक्यूल मिळेल, इथे क्लोरीन मिळेल. ओके, इथं क्लोरीन मिळेल. ह्याची परत मी प्रायोरिटी करतो. क्लोरीनला 1, अल्डिहाइडला 2, मिथिनला 3. कसा रोटेट होतो हा? अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो. पण चौथी प्रायोरिटी यस आडवे असल्यामुळे ह्याचं रिव्हर्स होतं आणि मला मिळतं काय? आर कॉन्फिगरेशन मिळतं. मग एस आणि आर कॉन्फिगरेशन ह्याला आपण म्हणतो काय? इनॉन्शोमर. माझा लेफ्ट हँड आणि माझा राईट हँड ह्याला मी काय म्हणतो? सॉरी, राईट हँडला म्हणत नाही, तर लेफ्ट हँडची मिरर इमेज जी असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत इनॉन्शोमर. समजते ना? माझा लेफ्ट हँड आणि त्याची मिरर इमेज हे दोन कसे असतात? इनॉन्शोमर असतात. मग लेफ्ट हँडचं कॉन्फिगरेशन समजा जर एस असेल तर मिरर इमेजचं कॉन्फिगरेशन काय असायला पाहिजे? त्याचं उलटं राईट आर असायला पाहिजे. सिमिलरली जर आपण असे बदल केलो त्या लिगांडमध्ये तर आपल्याला मिळणाऱ्या प्रोडक्टची कॉन्फिगरेशन एस आर किंवा आर एस किंवा एस एस आणि दुसऱ्याचे आर आर असे अपोजिट येत असतील तर त्या लिगांडला किंवा त्या ग्रुपला आपण म्हणणार आहोत इनॉन्शोटोपिक ग्रुप्स. त्याला आपण काय म्हणणार आहोत? इनॉन्शोटोपिक ग्रुप्स. ओके, इथं मी अजून एक उदाहरण घेतो. तरी तुम्ही बघू शकताय, ह्याचं नाव आहे मेसो टार्टारिक ऍसिड. मेसो म्हणजे काय? जनरली हा एक टार्टारिक ऍसिड आहे. ओके, मेसो म्हणजे काय की ह्याच्यामध्ये एक आपण प्लेन पास केलो अशा पद्धतीनं तर तो दोन्ही भागामध्ये इक्वली डिवाइड होतो. म्हणजे माझ्या डोक्यातनं आणि जमिनीपर्यंत यस जर मी प्लेन पास केलो तर मी माझा लेफ्ट साईड आणि राईट साईड इक्वली भागामध्ये डिवाइड होतो, म्हणून मी मेसो कंपाऊंड आहे. म्हणून मी कसं आहे? मेसो कंपाऊंड आहे. ओके, आता हा मेसो टार्टारिक ऍसिडचं नाव झालं. तर ह्याच्यामध्ये आपण 2 ऑपरेशन्स करू शकतो. सगळ्यात पहिलं ऑपरेशन आपण करूया HA बद्दल. समजा हा HA ड्यूटेरियमनं रिप्लेस केला, HA ड्यूटेरियमनं रिप्लेस केला तर मला प्रोडक्ट मिळाला इथे ड्यूटेरियम. ओके, आणि दुसरा आहे हा HB जर ड्यूटेरियमनं रिप्लेस केला, HB म्हणजे इथला हा HB, तर मला इथं मिळाला ड्यूटेरियम. ओके, आता मी ह्या दोघांचं कॉन्फिगरेशन फाइंड आउट करतो. ह्या दोघांचं काय करतो? मी कॉन्फिगरेशन फाइंड आउट करतो. इथं मी नाव देताना हे देतो, नंबर देतो. बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4. ओके, आता पहिल्याच आपण कॉन्फिगरेशन फाइंड आउट करताना कसं येतं बघा, हा 1, हा 2, त्याच्यानंतर हा 3 आणि ही प्रायोरिटी 4. 1 2 3 क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होतो. कसा होतो तो? क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होतो. पण फोर्थ प्रायोरिटी हॉरिझॉन्टल असल्यामुळे त्याचं कॉन्फिगरेशन येतं 2s. त्याचं कॉन्फिगरेशन काय येतं? 2s. ओके, आणि खालचं कॉन्फिगरेशन जे येतं यस त्याचं कॉन्फिगरेशन येतं r. सिमिलरली आपण इथं जर बदल केला यस, हे इथं चुकीचं आहे, इथं चुकीचं आहे, ह्याच्यात जर बदल केला तर आपल्याला ह्याचं कॉन्फिगरेशन येतं काय? 2r आणि 3s. तुम्ही काढून सुद्धा बघू शकताय. इथं 1, इथं 2 आणि इथं 3. ओके, हा कसा येतो? क्लॉकवाईज डिरेक्शन रोटेट होतो. थोडंसं बदल झालेला आहे, हॉरिझॉन्टल लाईन असल्यामुळे एस कॉन्फिगरेशन इथे येईल आणि इथे ओके, इथं थोडंसं काहीतरी चेंजेस करायला पाहिजे होतं ह्या एक्झाम्पलमध्ये, आपण ते बघू. पण ह्याचं जे रिव्हर्स येतं म्हणजे इथं 2s असेल तर इथं 2r, इथं 3r असेल तर इथं 3s असं कॉन्फिगरेशन येत असेल तर त्या प्रोटॉन्सला आपण म्हणणार आहोत इनॉन्शियोटोपिक लिगॅंड्स किंवा इनॉन्शियोटोपिक ग्रुप्स म्हणणार आहोत आपण. समजते ना मी काय म्हणतोय? की आपण रिप्लेसमेंट केलं म्हणजे ॲडिशन, सबस्टिट्यूशन ॲडिशन क्रायटेरिया वापरला तर आपल्याला तिथे वेगवेगळे कॉन्फिगरेशन मिळत असेल तर त्या मॉलिक्यूलला आपण त्या ग्रुपला आपण म्हणणार आहोत इनॉन्शियोटोपिक ग्रुप्स किंवा इनॉन्शियोटोपिक लिगॅंड्स. ओके, आता इथं एक आपण बघू शकतो. तर हे इथं आहे अलिंक्ड स्ट्रक्चर. इथं कायरल कार्बन नाही आहे पण हा मॉलिक्यूल कायरल असतो. हे आपण शेवटच्या भागात शिकणार आहोत परत. हा मॉलिक्यूल कसा नाही आहे? कायरल कार्बन नाही आहे. कायरल कार्बन म्हणजे काय?
की हा कार्बनचे चारही सबस्टिट्युएंट्स डिफरंट असायला पाहिजेत. ओके, तर त्याला आपण म्हणतो कायरल कार्बन. पण हा कार्बन कायरल आहे, इथं एक वेगळी केस येते अलीनमध्ये, तर हा मॉलिक्यूल कायरल आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये समजा मी HA रिप्लेस केला क्लोरीनने, तर ह्याचं कॉन्फिगरेशन येतं यस कॉन्फिगरेशन. आणि HB जर मी क्लोरीननं रिप्लेस केलं तर मला ह्याचं कॉन्फिगरेशन येतं आर कॉन्फिगरेशन. असे दोन SR कॉन्फिगरेशन येत असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत इनॅन्शियोटोपिक लिगॅंड्स. ओके, आता आपण बघणार आहोत इनॅन्शियोटोपिक फेसेस म्हणजे काय. आता ह्याच्या होमोटॉपिकमध्ये आपण बघितलं होतं की सेम फेसेस बघितलं होतं, म्हणजे सिमेट्रिकल कीटोन किंवा सिमेट्रिकल अल्डिहाइड घेतलं होतं. इथं आता अनसिमेट्रिकल अल्डिहाइड किंवा अनसिमेट्रिकल कीटोन हे आपण इथं यूज करू शकतो. ओके, ह्याचं आता नाव बघा, ह्याचं नाव आहे मिथिल, इथं C+OH, ह्याचं नाव येतं ॲसिटाल्डिहाइड. ह्याचं नाव काय येतं ॲसिटाल्डिहाइड. आता ह्या ॲसिटाल्डिहाइडवरती आपण दोन पोझिशनने आपण अटॅक करून बघितलं. म्हणजे आता पहिल्यांदा आपण F पोझिशन कन्सिडर करूया. ओके, तर ET हा निगेटिव्ह चार्ज न्यूक्लिफाईड ह्या कार्बनवरती अटॅक करेल आणि O मायनस आणि लिथियम प्लस असा मॉलिक्यूल तयार करेल. असा येतं EtO मायनस लिथियम प्लस. ओके, त्याच्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी कोणती पॉसिबिलिटी F डॅश पॉसिबिलिटी. हा ET मायनस समजा ह्या फेसने अटॅक केला तर मला इथं ET मिळेल आणि इथं O मायनस Li प्लस मिळेल. आणि ह्याचं जर तुम्ही कॉन्फिगरेशन काढून बघितला तर ह्याचं कॉन्फिगरेशन अगदी रिव्हर्स येतं. अशा फेसेसला आपण म्हणणार आहोत इनॅन्शियोटोपिक फेसेस. ह्याला आपण काय म्हणणार आहोत, आपण इनॅन्शियोटोपिक फेसेस. ओके, असं आपण अजून एक उदाहरण बघूया. तर आता इथे तुम्ही बघू शकताय ह्याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. ह्याचं नाव काय आहे बेन्झाल्डिहाइड. ओके, आता ह्या बेन्झाल्डिहाइडवरती आपण सायनाइडनं अटॅक करणार आहोत, हायड्रोजन सायनाइड. समजा हा सायनाइड फ्रंट साईडनं अटॅक केला तर OH मायनस बिलो द प्लेन जाईल. अशा पद्धतीचं फ्रंट साईडने अटॅक केला तर OH मायनस बिलो द प्लेन जाईल. आणि ह्याचं जर आपण कॉन्फिगरेशन फाइंड आउट केलो तर आर कॉन्फिगरेशन मिळतो. ह्याचं जर आपण कॉन्फिगरेशन फाइंड आउट केलं तर कोणतं मिळतं, आर कॉन्फिगरेशन मिळतं. सिमिलरली समजा या सायनाइडने बॅक साईडनं अटॅक केला, म्हणजे सायनाइड बॅक साईडला आणि OH मायनस कुठे येईल फ्रंट साईडला. आणि ह्याचं जर कॉन्फिगरेशन आपण फाइंड आउट केलो तर त्याचं कॉन्फिगरेशन कोणतं येतं, एस कॉन्फिगरेशन येतं. असं आर आणि एस कॉन्फिगरेशन मिळत असतील तर ह्या मॉलिक्यूलला आपण म्हणणार आहोत काय, इनॅन्शियोटोपिक फेसेस. ह्याला आपण काय म्हणणार आहोत, इनॅन्शियोटोपिक फेसेस. समजते ना. ओके, आता मी परत पुढचं स्लाइड घेतोय. इथं बघा, हा आहे बेन्झाल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइडची आपण रिएक्शन करतो कुणावरती, MCPBA. ह्याचं नाव येतं मेटाक्लोरोपरबेन्झोइक ऍसिड. ह्याचं नाव काय येतं मेटाक्लोरोपरबेन्झोइक ऍसिड. ह्या रिएजंटचा रोल काय असतो की हा रिएजंट आपल्याला इपॉक्साइड बनवतो अल्डिहाइडचा. अल्डिहाइड्स काय बनवतो, इपॉक्साइड बनवतो. मग आता इथं तुम्ही बघू शकताय तर ह्याची रिएक्शन समजा हे MCPBA न टॉप फेसने ॲडिशन केली, म्हणजे इथं आपण बघू शकतो ह्यापैकी हा टॉप फेस आहे, हा टॉप फेस, तर ह्याचं कॉन्फिगरेशन येतं S. आणि बॉटम फेसने अटॅक केलं तर ह्याचं कॉन्फिगरेशन येतं R कॉन्फिगरेशन. त्यामुळे ह्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणणार आहोत, आपण इनॅन्शियोटोपिक फेस. ह्याला आपण काय म्हणणार आहोत, आपण इनॅन्शियोटोपिक फेस. आणि इनॅन्शियोटोपिक फेसेसची नावं आपण देणार आहोत पुढच्या लेक्चरला. आपण बघणार आहोत प्रो आर आणि प्रो एस किंवा रिफेस आणि साय फेस. आपण असे वेगवेगळी त्याची नावं आहेत इनॅन्शियोटोपिक आणि होमोटोपिकसाठी, तर ते आपण फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, आता मी पुढे जातोय. सिमेट्रिक क्रायटेरिया. आता इथं सिमेट्रिक क्रायटेरिया होमोटोपिकमध्ये सिंपल होती. कोणती होती, प्रॉपर एक्सिस ऑफ रोटेशन होतं. पण इनॅन्शियोटोपिकमध्ये इथं आपण इम्प्रॉपर एक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे SN ही टर्म आपण इथं याच्यामध्ये बघतो. आणि ही तुम्हाला समजणं खूप कठीण आहे, कारण अंडरस्टँडिंग मी जे सांगतोय तुमच्या डोक्यामध्ये तसं तयार झाला विचार, तसा मॉलिक्यूल तयार झाला
तर तुम्हाला हे सिमेट्री समजते, लक्षात घ्या. किंवा हे समजण्यासाठी मला ऑफलाईन पद्धतीने जर लेक्चर झाले असते तर आपण त्याबद्दल परत बोललो असतो. ओके, कारण की आता ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजावून सांगू शकत नाही आहे, मला लिमिटेशन येतं. ओके, तर हा पॉईंट इतका महत्त्वाचा सुद्धा नाही आहे महत्त्वाचा नाही म्हणण्यापेक्षा, पण तुम्हाला ते समजून घेणं खूप कठीण आहे, कारण की ह्यासाठी खूप हार्डवर्क स्टुडंट लागतो आणि तुम्ही जर असाल तर समजलं ना मला काय सांगायचं आहे. ओके, तर आता समजा इनॉन्शोटोपिक लिगांड अँड फेसेस हे आपण इंटरचेंज केलं मागच्या स्लाइडमध्ये तर आपल्याला इझिली ओळखता येतो. पण सिमेट्री क्रायटेरिया वापरायचे असेल तर सिमेट्री क्रायटेरिया म्हणजे काय की तो मॉलिक्यूल रोटेट करायचा. रोटेट केल्यानंतर त्या ज्या ॲक्सिसमध्ये रोटेट केला होता तिथं प्लेन टाकून त्याची मिरर इमेज घ्यायची आणि ती मिरर इमेज जर डिफरंट येत असेल तर त्या मॉलिक्यूलला आपण म्हणणार आहोत इनॉन्शोटोपिक लिगॅंड्स किंवा इनॉन्शोटोपिक फेसेस म्हणणार आहोत आपण. हे एवढंच लक्षात ठेवा. मी मराठीत सांगतो बघा परत एकदा. होमोटॉपिकची सिमेट्री समजावून सांगणं सोपी होती, पण इनॉन्शोटोपिकची सिमेट्री सांगणं कठीण आहे, कारण होमोटॉपिकमध्ये C1, C2, C3, C4, C6 एवढं आपण ऑपरेशन करू शकत होतो. पण इनॉन्शोटोपिकमध्ये आपल्याला ऑपरेशन करावं लागणार आहे S1, S2, S3, S4, S5, S6 अशा पद्धतीचं. आणि हे ओळखण्यासाठी आपल्याला इमॅजिनेशनची पॉवर समजायला म्हणजे इमॅजिनेशनची पॉवर खूप पाहिजे. ओके, तर इनॉन्शोटोपिकचं जर मी सिम्पली सांगायचं झालो तर ज्या अँगलला तुम्ही रोटेट करताय, म्हणजे समजा 180 अँगलला रोटेट केला म्हणजे काय बघा, मी पूर्वेला उभा आहे आणि 180 मी रोटेट झालो तर माझं तोंड कुठे असणार आहे, पश्चिम दिशेला असणार आहे. कुठे असणार आहे, पश्चिम दिशेला. मग तिथं मी पश्चिम दिशेला रोटेट झाल्यानंतर तिथं मी माझ्या मी मिरर इमेज माझी बघितली. ओके, तर ती माझी मिरर इमेज आणि पूर्वेला तोंड होतो ती इमेज म्हणजे माझा लेफ्ट हँड आणि आरशातला हँड, समजलं ना. तर ते अपोजिट आहेत. त्या मॉलिक्यूलला आपण म्हणणार आहोत इनॉन्शोटोपिक लिगॅंड्स किंवा फेसेस. हे एवढंच लक्षात ठेवा, खूप झालं तुमच्यासाठी. ठीक आहे, मी आता पुढे जातोय. इथं इन्व्हर्जन असेल तर म्हणजे अबाव द प्लेनमध्ये जो आहे त्याचा दुसरा मॉलिक्यूल बिलो द प्लेन असेल, इन्व्हर्जन असेल तरी पण आपण त्याला काय म्हणू शकतो, इनॉन्शोटोपिक प्रोटॉन्स, इनॉन्शोटोपिक ग्रुप्स किंवा ॲटम्स म्हणू शकतो. थोडंसं खूप समजून घेणं खूप कठीण आहे तुमच्या लेवलच्या मेंटॅलिटीनुसार. ओके, आता मी त्यातला लास्ट पॉईंट शिकवतो, दॅट इज डायस्टेरियोटोपिक ग्रुप्स लिगॅंड्स अँड फेसेस. आता डायस्टेरियोटोपिक म्हणजे काय, अगदी डिफरंट असतो. म्हणजे मगाशी मी इनॉन्शोटोपिकला मी काढला होता हा मॉलिक्यूल असा ना, तर डायस्टेरियोटोपिक अगदी असा कुठलाही नेचर त्याचा असेल. हे ओळखणं खूप सोपं असतं. जनरली सिस, ट्रान्स, ई, झेड हे सगळे डायस्टेरियमस असतात. ओके, तर आता ह्यातला पहिला रूल बघूया आपण, सबस्टिट्यूशन ॲडिशन क्रायटेरिया. ओके, त्यामध्ये काय सांगतो आपल्याला, रिप्लेसमेंट ऑफ आयदर ऑफ द टू होमोमॉर्फिक लिगॅंड्स, सेम फॉर्म मधले जे काही ग्रुप्स आहेत त्याला आपण रिप्लेस करू एखाद्या दुसऱ्या लिगॅंडने, तर आपल्याला एक वेगळाच लिगॅंड, एक वेगळाच प्रोडक्ट तयार होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत डायस्टेरियोटोपिक लिगॅंड्स अँड फेसेस. इथं आपण एक्झाम्पल म्हणून बघू शकतो. इथं आहे प्रोपीन, इथं आहे प्रोपीन. ह्या प्रोपीनमध्ये 2 हायड्रोजन सेम आहेत, त्याला मी HAHB नाव दिलं. समजा मी HA रिप्लेस केलं क्लोरीनने तर मला मिळाला सिस प्रोडक्ट, कारण की इथं हायड्रोजन मी काल सांगितले ना सिस, तर सिमिलर साईडला आहेत त्याला आपण म्हणतो सिस. आणि समजा जर मी HB रिप्लेस केलं तर मला मिळतो ट्रान्स प्रोडक्ट, 2 ग्रुप्स अपोजिट साईडला. आणि हे सिस आणि ट्रान्स म्हणजे कोण आहेत, हे डायस्टेरियोमर्स. सगळ्यात सोपं असतं डायस्टेरियोमर्स ओळखणं. ओके, आता ह्याला मी क्लिअर करून पुढे जातोय. इथे एक उदाहरण तुम्ही बघू शकताय. यस, तर सायक्लोब्युटॅनॉल हे त्याचं नाव आहे. आणि सायक्लोब्युटॅनॉलमध्ये जर आपण प्लेन पास केलो तर इक्वली भागामध्ये तो डिवाइड होतो. म्हणजे OH ग्रुपमध्ये धरून आपण प्लेन पास केलो तर. ओके, तर हा मॉलिक्यूल अकायरल आहे. ह्याच्यामध्ये HA आणि HB ह्यामध्ये जर आपण HA रिप्लेस केलं विथ OH तर आपल्याला मिळाला सिस प्रोडक्ट. आणि HB रिप्लेस केला तर आपल्याला मिळाला काय,
ट्रान्स प्रोडक्ट इथं तुम्ही बघू शकताय. आणि सिस आणि ट्रान्स हे काय असतात, डायस्टेरियोमर्स असतात. सिस आणि ट्रान्सचा मेल्टिंग पॉईंट डिफरंट असतो, फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात. ओके, अशा पद्धतीचा ह्याला आपण म्हणतो डायस्टेरियोमर्स. ओके, त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण आपण बघू शकतो. 1,2 डायक्लोरोप्रोपेन हे त्याचं नाव आहे. ह्यामध्ये हा जो आयटम आहे हा स्टिरिओ सेंटर आहे. स्टिरिओ सेंटर म्हणजे काय, कायरल मोलिक्यूल, कारण की याचे चारी सबस्टन्स डिफरंट आहेत बघा. आणि इथं आहे आपला दोन सेम ग्रुप्स एच आणि दुसरीकडे पण एच, त्याला मी नाव दिलेलं आहे HAHB. समजा HA रिप्लेस केला विथ झेड आयटमनं तर मला हा मोलिक्यूल मिळाला, आणि HB रिप्लेस केला तरी मला हा मोलिक्यूल इथे झेड इथे मिळालेला आहे. ओके, तर हे दोन्ही बघितला तर हे दोन्ही मोलिक्युल्स ह्याच्यामध्ये कोणताही सिमेट्रिक क्रायटेरिया येत नाही. ह्याला कसंही रोटेट करा हा वेगळा असेल. ओके, त्याच्यानंतर हे दोन्ही मोलिक्युल्स डायस्टेरियोमर्स आहेत. ह्याचं कॉन्फिगरेशन हे काही येतं वेगळं येतं. हे दोन्ही मोलिक्यूल हे डिफरंट आहेत. दोन्ही मोलिक्यूल कसे आहेत ते डिफरंट आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये सिमेट्री एक्सिस करून बघू शकताय. समजा 180 मध्ये हे रोटेशन केला तर झेड आणि क्लोरीन जे इथं राईट साईडला आहेत ते इथं लेफ्ट साईडला आलेत का बघा, नाही ना, नाही आहेत. म्हणजे हे दोन्ही मोलिक्यूल कसे आहेत, डायस्टेरियोमर्स आहेत. आणि डायस्टेरियोमर्सला कोणतेही सिमेट्री ऑपरेशन होत नाही, त्यामुळे त्या मोलिक्यूल आपण म्हणतो काय, डायस्टेरियोमर्स. ओके, आता आपण बघणार आहोत डायस्टेरियोटोपिक फेसेस. डायस्टेरियोटोपिक फेसेस जर असेल तर सुरुवातीला आपल्याला इथं रिक्वायर्ड आहे स्टिरिओ सेंटर. कोण असायला पाहिजे, स्टिरिओ सेंटर. स्टिरिओ सेंटर म्हणजे काय, चारही सबस्टन्स त्याचे डिफरंट असायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो कायरल. ओके, आणि ह्या कायरल मॉलिक्यूलला आपण जेव्हा सायनाइडने ॲडिशन करू, यस, तर तो समजा सायनाइडने ह्या साईडनं अटॅक केला, OH इकडे तयार होईल म्हणजे अशा पद्धतीनं, किंवा सायनाइडने ह्या साईडनं अटॅक केला तर OH तिकडच्या साईडला तयार होईल अशा पद्धतीने. आणि हे दोन्ही मॉलिक्युल्स डिफरंट आहेत, कम्प्लिटली डिफरंट आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. त्यामुळे ह्या फेसला आपण म्हणणार आहोत डायस्टेरियोटोपिक फेसेस. लिगॅंडमध्ये काय, दोन ग्रुप सेम असतात. मागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं लिगॅंडमध्ये काय, सॉरी एक मिनिट बघा, हे लिगॅंड म्हणजे काय, दोन सेम ॲटम्स कार्बनला. आणि फेस म्हणजे काय, यस, तर टॉप फेस आणि बॉटम फेस, लेफ्ट फेस किंवा राईट फेस, अशा फेस आपण त्या म्हणतो. आणि त्याच्यामध्ये मिळणार प्रोडक्टचं कॉन्फिगरेशन डिफरंट असेल तर त्याला आपण म्हणतो डायस्टेरियोमर्स. ओके, आणि हे ओळखणं खूप सोपं आहे फेसेसमध्ये. जिथं आपला फेस आहे त्याच्या बाजूला जर कायरल कार्बन असेल तर डोळं झाकून डायस्टेरियोमर्स म्हणायचं. डोळं झाकून काय म्हणायचं आहे, डायस्टेरियोमर्स. ओके, अजून एक उदाहरण बघूया आपण डायस्टेरियोटोपिक फेसेसचं. ह्याचं नाव आहे 4 टर्शरी ब्युटिल सायक्लोहेक्सॅनॉन. हा मोलिक्यूल अकायरल आहे. हा जेव्हा हायड्रोजन एक्सियल अटॅक करेल तेव्हा OH ग्रुप कुठे जाईल, इक्वेटोरियल पोझिशनला. कुठे जाईल, इक्वेटोरियल पोझिशनला. आणि जर हा हायड्रोजन इक्वेटोरियल पोझिशनला अटॅक केला तर हा जाईल OH एक्सियल पोझिशनला, अशा पद्धतीनं. आणि हे दोन्ही मोलिक्युल्स डिफरंट आहेत, कम्प्लिटली डिफरंट आहेत. त्यामुळे आपण ह्याला म्हणणार आहोत आपण डायस्टेरियोमर्स. ओके, समजलं. इथं आपला हा पॉइंट संपतो. सिमेट्री क्रायटेरिया, डायस्टेरियोमर्सला कोणताही सिमेट्रीचा रूल बसत नाही. C1 C2 C3 C4 C5 C6 S1 S2 S3 S4 S5 S6 कोणताही रूल ह्याला बसत नाहीये. फक्त त्याला ओळखता येतो त्या सिंपल रूलनुसार. हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातानं वहीमध्ये लिहून काढा. जेव्हा तुम्ही लिहून काढाल स्वतः विचार करून, गाणी मग न ऐकता, मोबाईल जवळ न ठेवता, कुठलाही लक्षपूर्वक नोट्स लिहून काढा. तुम्हाला अंडरस्टँडिंग खूप चांगल्या पद्धतीनं होईल. समजते ना मी काय म्हणतोय, हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला जास्त समजेल. एकदा समजलं तर आयुष्यभर समजेल, नाहीतर नाही समजणार. ठीक आहे, इथपर्यंतच्या नोट्स मी व्हॉट्सअपवरती अपलोड करतो, त्या तुम्ही लिहून काढा. त्याच्यानंतर उद्याला ह्याच्यामध्ये अजून एक भाग आहे जो मी ह्या वर्षी नवीन इंट्रोड्यूस करणार आहे. सायफेस, रिफेस आणि सायफेस आणि ProR आणि ProS कन्सेप्ट. ओके, त्या मी त्यात इंट्रोड्यूस करतो. आणि रॅसमिक मॉडिफिकेशन, उद्याला आपला हा भाग संपेल. ओके, इथे मी थांबतोय आता.